काही महिलांचे आणि पुरुषांचे अनैतिक संबंध आणि त्या संबंधामुळे उद्ध्वस्त झालेले काही परिवार, जर याचा हिशोब केला तर मला नाही वाटत तो लवकरच जुळेल म्हणून. अशाच एका बाईने अनैतिक संबंधासाठी आपल्या 3 वर्षाच्या मुलाचा जीव घ्यायला मागेपुढे पाहिलं नाही. खरंच शारीरिक वासना एवढी मोठी असते का, की 9 महिने वाढवलेल्या पोटच्या मुलाचा जीव घेताना त्या आईचे काळीसुद्धा हेलावलं नसावं, तिचे हातसुद्धा थरथर कापले नसावेत. अशात बायकांसाठी एकच म्हणावं वाटतं, माता न तू वैरिणी अश्वपतीची नवेस कन्या, नवेस माझी माय. धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. वदनाथाचा करील मुडे पतिव्रता का कुणी. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं गुन्हेगिरीमध्ये. आज एक आज एक नवीन स्टोरी जाणून घेऊया, जी तुम्हाला ऐकून धक्का बसेल, रागही येईल आणि डोळ्यात पाणीसुद्धा येईल. ही गोष्ट आहे एका राक्षसी आईची, जिच्या वासनेच्या आहारी जाऊन जिनं आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. त्या निष्पाप मुलाचं नाव होतं मनन. पण असं काय झालं की त्या आईने आपल्या पोटच्या मुलाला संपवलं? काय आहे या भयानक हत्याकांड मागचं सत्य? आज आपण ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी उलगडूया. आणि हो, अशा सत्य आणि थरारक स्टोरीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. ही घटना सुरू होते सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात एका छोट्या गावात. सुशांत सुधीर वाजे एकदम साधा आणि सरळ माणूस, जो आपल्या कुटुंबासोबत सुखात जगत होता. सुशांतला प्राची नावाच्या मुलीवर खूप प्रेम होतं. दोघांचं प्रेम इतकं पक्कं होतं की घरच्यांच्या परवानगीने त्यांनी लग्नसुद्धा केलं. लग्नानंतर प्राचीला दिवस गेले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव ठेवलं मनन. सुरुवातीला सगळं काही एकदम मस्त चाललं होतं. सुशांत आणि प्राची आपल्या छोट्या कुटुंबात खुश होते. पण काही दिवसांनी प्राचीच्या वागण्यात बदल होऊ लागला. ती हळूहळू आपल्या मुलाला आणि नवऱ्याला वेळ द्यायचा बंद करू लागली. ती जास्त वेळ बाहेर फिरायला लागली. कधी मैत्रिणींसोबत म्हणून गायब व्हायची, तर कधी काही दिवस कुठे जायची याचा थांगपत्तासुद्धा लागत नव्हता. सुशांतला हळूहळू टेन्शन येऊ लागलं. त्याला वाटायचं, माझी बायको काय करते, कुठे जाते. त्यानं तिला जाब विचारायला सुरुवात केली. पण प्राचीच्या बोलण्यात आणि तिच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवायला लागलं. मग सुशांतनी ठरवलं, आता यामागचं सत्य शोधून काढलंच पाहिजे. तो प्राचीचा पाठलाग करायला लागला आणि मग त्याला एक भयंकर गोष्ट कळली. प्राचीचं बाहेर एका माणसाशी अनैतिक संबंध सुरू आहेत. तो माणूस कोण आहे? तो माणूस होता अमर विश्वास पाटील, वय वर्ष 36. एक श्रीमंत आणि राजकारणात मोठा माणूस. अमर आणि प्राची एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे आणि आता त्यांचं नातं एका वाईट वळणावर आलं होतं. प्राची आपल्या नवऱ्याला आणि मुलाला विसरून अमरच्या इतकी जवळ गेली की तिच्यासाठी आता अमरच सगळं काही झाला होता. 27 जून 2021चा तो दिवस. प्राचीने एक भयंकर निर्णय घेतला. तिने आपल्या 3.5 वर्षाच्या मननला घेऊन घर सोडलं. कुणालाच काही सांगितलं नाही आणि थेट मुंबईला अमर पाटीलच्या घरी जाऊन राहायला लागली. सुशांतनं तिला खूप समजवलं, परत ये, आपला मुलगा तिथे कसा राहणार. पण वासनेच्या आहारी गेलेल्या प्राचीला काहीच फरक पडला नाही. पण या सगळ्यात 3.5 वर्षाचा मनन खूप अस्वस्थ झाला होता. त्याला आजी आजोबांचा आणि बाबांची सवय होती. पण आता एका अनोळखी फ्लॅटमध्ये तो एकटा पडला होता. तो प्राचीला कुठेही जाऊ देत नव्हता आणि त्यामुळे प्राची आणि अमरला त्यांच्या वाईट कृत्यांसाठी वेळच मिळत नव्हता. मननमुळे प्राची आणि अमरला खूप त्रास होऊ लागला. अमर चिडायला लागला, हा मुलगा सतत मध्ये येतोय, काय करायचं याचं. आणि मग प्राचीने आपल्या पोटच्या मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली. ती त्याला सुशांतकडे पाठवायला तयार नव्हती. आणि मग आली ती एक भयानक रात्र. 10 ऑक्टोबर 2021. मुंबईतल्या एका अपार्टमेंटमध्ये प्राची आणि अमरने एक क्रूर निर्णय घेतला, मननला कायमचं संपवायचं. रात्रीच्या अंधारात अमरने त्या 3.5 वर्षाच्या मननला कडेवर उचललं आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. त्या निष्पाप मुलाने आपले छोटे हातपाय हलवले. तो सुटायचा खूप प्रयत्न करत होता.
त्याच्या छोट्या हातांनी अमरच्या चेहऱ्यावर ओरखडे काढले, पण अमर थांबला नाही आणि प्राची ती फक्त शांतपणे बघत राहिली. त्या मुलाच्या डोळ्यात भीती होती, त्याच्या नजरेत प्रश्न होते. आई, मला वाचव. माझे बाबा कुठे? मला का मारताय? पण प्राचीच्या डोळ्यात पश्चातापाचा लवलेशही नव्हता. तिच्या डोळ्यात फक्त वासना होती. काही मिनिटांच्या संघर्षानंतर मननची हालचाल थांबली. 3.5 वर्षांचा तो निष्पाप जीव कायमचा शांत झाला आणि या शांततेत प्राची आणि अमरच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान होतं. मंडळी, ही आहे राक्षसी आई. असं कसं करू शकते आपल्या पोटच्या मुलाबरोबर? मननच्या हत्येनंतर प्राची आणि अमरने ठरवलं, इथं मुंबईत मृतदेह नष्ट करायचा नाही, नाहीतर संशय येईल. त्यांनी मननचा मृतदेह गाडीत टाकला. तो सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात गुपचूप जाऊन अंत्यसंस्कार केले. बिळाशी गावातल्या ग्रामसेवकांना खोटं प्रत देऊन सांगितलं की मननचा मृत्यू बिळाशीतच झालाय, पण सत्य कधी लपत नाही. सुशांतला एका निनावी पत्रातून मननच्या मृत्यूची खबर मिळाली. त्याला आधीपासूनच प्राचीवर संशय होता. त्याने आष्टा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड सगळं तपासलं. सुरुवातीला काही पुरावे मिळाले नाहीत, पण पोलिसांनी प्राची आणि अमरवर नजर ठेवायला सुरुवात केली. शेवटी काही पुरावे मिळाल्यावर पोलिसांनी अमरला मुंबईत शोधून काढलं. तो एका मोठ्या गाडीत लपून बसला होता आणि प्राची एका लॉजमध्ये लपून बसली होती, पण ती खूप घाबरली होती. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. चौकशीत अमरने उडवाउडवीची उत्तरं दिली, पण प्राची कोसळली. तिने सगळं कबूल केलं. होय, आम्हीच मारलं मननला, कारण तो आमच्या मार्गात अडथळा होता. पोलिसही हे ऐकून हादरले. एका आईने आपल्या पोटच्या मुलाला संपवलं फक्त वासनेच्या सुखासाठी. मंडळी, ही स्टोरी ऐकून तुमच्या मनात काय आलं? एका आईने आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला फक्त स्वतःच्या वाईट सुखांसाठी. मनन जिवंत असता तर आज तो इतर मुलांसारखा खेळत बागडत असता, पण एका राक्षसी आईनं आणि तिच्या क्रूर प्रियकरानं त्याला कायमचं संपवलं. प्राची आणि अमरला त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, पण मननला खरंच न्याय मिळाला का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.